घेऊयात पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईतील सर्व शासकीय खासगी महानगरपालिका शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। मुंबईला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत निर्णय घेण्यात आला। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून 22 ठिकाणी दरडी कोसळल्या। हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाट मार्गावरील प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुणे जिल्ह्यात सोमवारी सरासरी 59.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वाधिक 237.3 मिलीमीटर पावसाची नोंद मावळ तालुक्यात झाली आहे, तर सर्वात कमी पाऊस इंदापूर तालुक्यात केवळ 3.7 मिलीमीटर नोंदवला गेला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे। व्यापक सुरक्षा आणि तांत्रिक तपासणीनंतर वाहतूक सुरू केली। पुणे नाशिक पालघर आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। घाटमाथा आणि डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे। नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। त्र्यंबकेश्वरच्या मेटघर किल्ला परिसरात नागरिकांचे रात्री सुरक्षित स्थळी स्थलांतर केले गेले। नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली। अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनं निर्णय घेतला। आळंदीत वारकऱ्यांच्या वाहनांची संख्या वाढते। पालखी प्रस्थान अवघ्या 2 दिवसांवर आलं असताना आळंदीत पाणी वाढलंय। आळंदीत येणाऱ्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबवावं अशी विनंती करण्यात आली आहे। सध्या आळंदीत पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे। पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नृसिंहवाडी दत्त मंदिराच्या सभामंडपात पाणी साचलंय। दक्षिणद्वार सोहळा कधी होणार याकडे भाविकांचं लक्ष आहे। सावित्री नदीचं रौद्ररूप समोर आलंय। दस्तुरी पूल पाण्याखाली गेला। महाबळेश्वर, पोलादपूरमधून वाहणारे झरे, तुडुंब भरलेली धरणे यांचा विसर्ग वाढल्यानं सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। चुनाभट्टी येथे झाड कोसळून संरक्षक भिंत खचली। झाड कोसळून 10 ते 12 मोटारसायकलचं नुकसान झालं। वसई विरारमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला। 12 तासांमध्ये तब्बल 325 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। प्रमुख रस्ते आणि महामार्गांवर पाणी साचलं। वाहतुकीचा खोळंबा झाला। अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांनाही शहरात प्रवेश करण्यास अडचण होत आहे। मुंबई पुणे महामार्गावर डोंगरावरून दगड माती घसरली, यामुळे वाहन चालकांना समस्येला सामोरं जावं लागतंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे फुलगाव ते भावडी रस्त्यावर पाणी साचलंय। डंपर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं अपघात झाला। नागरिकांनी डंपर चालकाचे प्राण वाचवले। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड झाली आहे। आंबेत बागमांडला मार्गावर वाहतूक ठप्प झाली। पाटण तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। कराड चिपळूण मार्गावर मल्हारपेठ येथे एक झाड पडून 1 जण जखमी झालाय। चाफळ उमरज मार्गावर प्रवासी घेऊन निघालेल्या चालत्या जीपवर बाभळीचं झाड पडून 6 जण जखमी झाले। ठाण्यातील श्रीरंग सोसायटी भागात पाणी साचलं। काही इमारतींच्या वाहनतळात पाणी शिरलं। ठाणे महापालिकेनं इथे 2 पंप बसवलेले आहेत। महाबळेश्वरातील वेण्णा नदीवरील छोटा पूल तुटलाय। पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या सहाय्यानं दुसऱ्या बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। लिंगमळा भागातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडलाय। पन्हाळा तालुक्यातल्या बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुराचं पाणी शिरलं। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा अशी मागणी करण्यात आली। पाणी शिरल्यानं शाळेतल्या वर्गखोल्या चिखलानं भरल्या होत्या। रोहा कोलाड मार्ग पाण्याखाली गेलाय। दमखाडी आणि वरसे जवळील पूल पाण्याखाली गेल्यानं संपूर्ण परिसर जलमय झाला। भिवंडीतील झोपडपट्टीमध्ये खाडीचं पाणी शिरलंय। पाणी शिरल्यानं सार्वजनिक शौचालय पाण्याखाली गेली आहे। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय।
मावळ तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। साते गावाजवळ एक टेम्पो नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला। या टेम्पोमध्ये किती प्रवासी होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही। रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आलाय। सर्व शाळा महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय घेतलाय। लोणावळ्यातील कारला गावातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 जणांना बचाव पथकानं बाहेर काढलंय। यात एका कुत्र्यालाही वाचवण्यात आलंय। शिरूरमधील भीमा नदी पात्रात अडकलेल्या एका व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सुटका केली आहे। ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना प्रशासनाच्या वतीनं विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं। तलावपाली परिसरात रस्त्यावर पाणी साचलं। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। सालेकसा तालुक्यात नदीच्या पुरात टिप्परसह अनेक वाहनं अडकली। कोल्हापुरात 4 चाकी उघड्या गटारात अडकली। कळंबा पोदार शाळा मार्गावर उघड्या गटाराचा धोका अधोरेखित झाला। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। दौंड बंधाऱ्यातून पाण्याची आवक सुरू आहे। साताऱ्यातील कारी गावातील जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त झाली। सोसाट्याच्या वाऱ्यानं शाळा कोसळली। सुदैवानं जीवितहानी टळली। कोल्हापुरातील दूधगंगा नदीवरील बंदूर बंधारा पाण्याखाली गेला। बंधाऱ्यावरून जाणारी वाहतूक बंद केली। नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातून विसर्ग सुरू केला। जायकवाडीच्या दिशेनं 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर सुकेली खिंडीत 4 चाकी बुडाली। वाहनामधील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील पारोळा गावात पाणी शिरलं। वाहतुकीवर परिणाम झाला। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। मालेगावात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाला भगदाड पडलं। यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे।